आजच्या भागात आपण पाहणार आहोत. खरं तर आता गौरी म्हणजेच सरू ही आता काही झालं तरी राजनला भेटायचं ठरवते. त्या मंदिरात राजन हात जोडून उभा असतो. तो प्रार्थना करत असतो आणि त्याला एवढंच वाटत असतं की लवकरात लवकर त्याच्या गौरीची आणि त्याची भेट व्हावी. आणि यासाठी तर तो इथे आलेला असतो. पण आता गौरीनेही ठरवलेलं असतं की काही झालं तरी आपल्या राजनला भेटायचं. म्हणूनच ती आता त्याच्या खांद्यावर हात ठेवायला जाणार तितक्यातच समोर तिला आता कामिनी दिसते. कामिनी तिच्या माणसांसोबत खरं तर तिथे शोधत शोधत आलेली असते. तिच्या माणसांना ते इन्स्ट्रक्शन देत असते. त्यांचं लक्ष नसतं. पण त्याच वेळेला जेव्हा सरू कामिनीला पाहते ना, तेव्हा आता ती खूप घाबरते. तिला भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी समोर दिसू लागतात. म्हणजेच मागे जेव्हा अशीच घटना घडली होती तेव्हा कामिनी कशा पद्धतीने तिच्या जीवावर उठली होती आणि त्यासोबत तिने काही झालं तरी हिला जिवंत सोडायचं नाही असं जे काही ठरवलेलं होतं. त्यामुळेच आता खूपच चिंतित जे आहे ते खरं तर आता वाटत असतं ते म्हणजे या सरूला. सरू आता ठरवते की नाही म्हणजे नाही, काही झालं तरी आपल्याला इथून जायला हवं. आणि म्हणूनच सरू जी आहे ती आता काही झालं तरी भेटत नाही. ती तातडीने तिकडनं जायला निघते. पण दुसरीकडे कामिनी तिथेच उभी असते आणि कामिनी सगळ्या इन्स्ट्रक्शन तिच्या माणसांना देत असते. आणि ती गौरींना भेटायलाच हवी काही झालं तरीसुद्धा असं ती म्हणत असते. आणि तुम्ही कामाला लागा. तेवढ्यातच तिथे आता समोर जो आहे तो राजन आलेला असतो. आणि राजनने नेमकं हे बोलणं ऐकलेलं असतं. त्यावर राजन म्हणतो, कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि कशावर लक्ष ठेवायचं आहे मलाही जरा सांगा. त्यावर आता राजनला ती म्हणू लागते की कशावर लक्ष ठेवायचं आहे म्हणजे काम आहे त्याच रिलेटेड मी त्यांना सांगत होते. आणि तुम्ही कसे काय इथे असा विषय बदलून ती आता म्हणू लागते. त्यावर मी इथे याचसाठी आलो आहे की मला सुद्धा रिसॉर्टचं काम होतं म्हणून मी जरा आलो आहे आणि ते काम करून पुन्हा एकदा मी जाणार आहे असं आता तो म्हणत असतो. पण त्याचासुद्धा चुकीचा अर्थ काढायचं काम कामिनी करू लागते. कामिनी म्हणते, मग काय तुम्ही एकटेच कसे काय आलात? सोबत आपल्या रागिणीला सुद्धा घेऊन यायचं होतं की. तसंही ती एकटीच असेल ना, मग तिलाही घेऊन आला असतात तर तेवढंच बरं झालं असतं. तिलाही नाही, माझं अचानक यायचं ठरलं ना, त्यामुळे मी तिला याबद्दल काहीच सांगितलं नाही असं आता ते बोलू लागतात. आणि मग तुम्ही इथे काय करताय? तुमचं काय काम होतं या गावात? त्यावर ती म्हणते की मी आपल्या जरा देवीजवळ नमस्कार करण्यासाठी आले होते. कशासाठी? का अचानकपणे असं आता राजन विचारतो. त्यावर आता कामिनी म्हणते, अनिकासाठी आले होते. अनिकाची नाही का स्पर्धा आहे कबड्डीची, मग त्याच्यामध्ये ती जिंकायला हवी ना, यासाठी म्हटलं जरा देवीचे आशीर्वाद घेऊया आणि त्यामुळे आपली जर नाच जिंकली तर बरंच आहे ना, याच विचारांनी मी इथं आले होते असं देखील आता ती म्हणू लागते. आणि राजन आता म्हणतो की ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, माझंही जरा काम आहे, माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, मी येतो असं बोलून आता राजन जो आहे तो कामिनीला सांगतो आणि तिला उडवाउडीची उत्तर देऊन तिकडनं निघून जातो. कारण त्याला माहिती आहे तो कशासाठी आलेला आहे. पण या सगळ्या गोष्टी त्याला त्या कामिनीसमोर बोलून दाखवायच्या नसतात. पण कामिनीसुद्धा तितकीच हुशार असते. कामिनीला सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण कामिनी मुद्दामून या गोष्टी कळू नये म्हणूनच आता फिरून फिरून बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तो तिकडनं निघून जातो. तर आता कामिनी जी आहे ती त्याच्या माणसांना कामाला लावत असते आणि म्हणत असते की काही झालं ना तरी आता तपास थांबायला नको, तपास हा पूर्ण व्हायलाच हवा. त्यासाठी जितकी मेहनत घेता येईल ना तितकी मेहनत घ्यायची आहे, कुठेही थांबायचं नाही असं देखील आता सुरू असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टींबद्दल बोललं जात असतं ना, तेव्हा दुसरीकडे ती त्या माणसांना कामालासुद्धा लावते आणि त्या मुलीला आपल्याला चांगलीच अद्दल घडवायची आहे याबद्दलसुद्धा आता बोलणं सुरू असतं. तर आता प्रॅक्टिस इथे कमळीची आणि तिच्या मैत्रिणींची सुरू असते. त्याच वेळेला एका मुलीचा पाय मुरघळतो आणि त्यामुळे तिच्या पायात क्रॅम्प आल्यामुळे ती जागेवरच बसते. जागेवरच ती बसल्यामुळे आता मात्र कळत नसतं की काय करावं. खूपच जास्त अडचणीत जे आहे ती आलेली असते. मग आता तेवढ्यातच साहेबा तिथे येतो आणि साहेबा म्हणतो, काय झालं आहे? काही नाही हो, पाय मुरघळला ना, तेच बघत होतो. अरे एवढंच ना, थांबा, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करतायत एवढं तर कळलं आहे ना, मग तर बरं वाटलं जरा. त्याच वेळेला तुमच्या सगळ्यांसाठी मी एक काहीतरी सरप्राईज घेऊन आलो आहे. म्हणजे ते सरप्राईज आहे ना खास श्रीशी सरांनी तुमच्यासाठी दिलेलं आहे. मग म्हटलं तुम्हालासुद्धा ते सरप्राईज द्यायला हवं, यासाठी खास मी इथे आलो आहे असं देखील आता साहेबा बोलू लागतो. त्यावर आता कमळी आणि तिचे फ्रेंड्स बोलत असतात, काय आणलं आहे, कसलं सरप्राईज, कशाबद्दल बोलताय? तर साहेबा म्हणतात की थांबा, आम्ही आलोच, तुम्हाला सांगतो, जरा पटकन जाऊन येतो. आणि असं बोलून आता
तो जायला निघतो. आणि जेव्हा ना आता तो जायला निघतो तेव्हा मात्र येताना पुन्हा एकदा खूप अशा बॅग्स अशा भरून आणलेल्या असतात त्याने. आणि ते सगळे खरं तर किट्स असतात. आणि ते किट्स जेव्हा तो सगळ्यांना देतो ना तेव्हा सगळीजणं ते उघडून बघतात. आणि तेव्हा ना त्यांना भयंकर असा आनंद होतो. आणि ती लोकं बोलतात, अरे बाप रे, म्हणजे ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण अखेरच आपल्या जवळ आलेला आहे. म्हणजे आपण या स्पर्धेसाठी आलेलो तर आहोत, पण सोबतच आपल्या सरांनी आपल्यासाठी खरंच आपल्या महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपल्याला हेच हवं होतं ना, असं देखील आता त्या बोलत असतात एकमेकांकडे बघून. आणि त्यामुळे आता त्या एकमेकांकडे बघून बोलत असतानाच आता त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होतो. पण कमी म्हणत असते की खरंच ना या सगळ्याची गरज नव्हती, काहीच गरज नव्हती, कशाला आणायचं हे सगळं. तर आता साहेबा म्हणतो की तुमच्यासाठी सरांनी हे पाठवले, म्हणजे बघा तुमच्या पायात क्रॅम्प आला आहे, मग तुम्हाला स्प्रे नको का मारायला, त्यासाठी ह्यामध्ये स्प्रेची बॉटलसुद्धा आहे. बघा सगळं काही आता सरांनी दिलेलं आहे आणि सरांचा सोबत तुमच्यासोबत आशीर्वादसुद्धा आहे. सरही तुमच्या बरोबरीला आहेत, त्यामुळे काळजी करू नका, सर नेहमीच तुमच्यासोबत असतील, असं देखील आता म्हटलं जात असतं. त्यावेळेला आता मुलांनासुद्धा खूपच जास्त उभारी आलेली असते. आणि त्याच वेळेला आता साहेबांनी मुलांना कॉलसुद्धा करून द्यायचं ठरवलेलं असतं आणि ते सुद्धा ऋषीसोबत बोलणं करून द्यायचं. हे तर आता पूर्णपणे त्यांचं नक्की झालेलं असतं. आणि त्याचसाठी साहेबा जो आहे तो सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत असतो की कशा पद्धतीने खेळायचं आहे, कोणीही टेन्शन घ्यायचं नाही, काही झालं तरी ही स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे, आपले सर नसले म्हणून काय झालं. आणि म्हणूनच तो आता व्हिडिओ कॉल लावून त्या मुलांना देत असतो. दुसरीकडे आता नयनतारा जी आहे ती आता भरवायचं काम करत असते. नयनतारा जी आहे ती ऋषीला भरवत असते. ऋषी नाही नाही म्हणत असतो, पण नयनतारा त्याला फोर्स करते आणि म्हणते की नाही, तुला खायलाच हवं, असं उपाशी मी तुला राहू देणार नाही आहे, असं ते लहान मुलांसारखं करू नकोस, असं बोलून देखील ती समजावत असते. त्यातच आता ऋषीचा फोन वाजतो आणि म्हणूनच ऋषी जो आहे तो कॉल रिसीव करू का असं विचारत असतो. त्यावर नयनतारा म्हणते की बघ, तुला जर कॉल रिसीव करायचा असेल तर तू करू शकतोस. तर जो ऋषी आहे तो सुद्धा आता समजावतो की बघ, माझ्यासुद्धा काहीतरी जबाबदाऱ्या आहेत आणि त्या सगळ्या सोडून मी इथे बसलो आहे. खरं तर माझ्यावर त्या सगळ्या मुली डिपेंड आहेत, पण मी तिथे जाऊ शकत नाही, तर निदान मी त्यांच्याशी फोनवर तर बोलूच शकतो नाही. तर आता नयनताराने सुद्धा ऋषीचं म्हणणं ऐकून त्याला फोनवर बोलायची आता संधी दिलेली असते. आणि त्यामुळे आता नयनताराने संधी दिली म्हटल्यावर ऋषीसुद्धा कुठे हटतोय मागे. ऋषीलाही बरं वाटतं म्हणजे काय, तर ऋषीलाही कमळे आणि त्याच्या टीमसोबत बोलायचं असतं. आणि अनायसे जर आपल्याला परवानगी दिलीच आहे तर आपण ही संधी सोडायची नाही. आणि म्हणूनच आता त्याने ना कॉल करायचं ठरवलेलं असतं. आणि तो कॉल तो जो आहे तो रिसीव्ह करतो. खरं तर साहेबांनीच कॉल केलेला असतो आणि तो कॉल रिसीव्ह करतो. तर कमई आणि इतर टीममधले सगळीच मुलं तिथे असतात आणि त्या मुली ज्या आहेत त्या सगळ्याच आता ऋषीला बोलत असतात की सर तुम्हाला आता कसं वाटतंय, तुम्हाला बरं वाटतंय ना, आणि असं बोलून चौकशी करत असतात. ऋषी म्हणत असतो की मला बरं वाटतंय, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आपल्याला काही झालं ना तरी ही स्पर्धा जिंकायची आहे आणि आपल्याला त्यासाठी वाटेल ते करावं लागलं ना तरीही करायचं आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच फायनलला जाणार आहात, माझा तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट आहे, हेही लक्षात असू द्या. आणि मी तुम्ही फायनलपर्यंत जाईपर्यंत नक्कीच पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे तुमचा कोच म्हणून. जरी काही अडचण असेल तर तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता, असं देखील आता म्हटलं जात असतं. या सगळ्याबद्दल जेव्हा बोललं जात असतं ना तेव्हा मात्र आता समजून उमजून तो बोलत असतो. कारण बाजूला नयनतारासुद्धा असते. नयनताराला जेवढ्या काही गोष्टी पटत असतात त्यावर ना नयनताराला सुद्धा काहीच वाटत नसतं. दुसरीकडे मात्र ऋषी जो आहे तो आपल्या सगळ्या टीमला आता कॉम्प्लिमेंट देत असतो आणि प्रोत्साहन करत असतो. म्हणत असतो की तुम्ही नक्कीच फायनलपर्यंत पोहोचणार आहात, तुम्हाला आतापर्यंत ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत त्या मी तर सांगितल्याच आहेत आणि तुम्हाला त्याच फॉलो करायच्या आहेत. तर दुसरीकडे कमही म्हणते की सर तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, आम्ही बरोबर ते काही ते करू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या स्ट्रॅटेजी आमच्या लक्षात आहेत आणि त्याच आम्ही फॉलो करणार आहे आणि तुमचं गिफ्टही आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, असं देखील कमई आता सांगू लागते. आणि त्याच वेळेला मोठ्या जोरजोरात चीरअपसुद्धा इथे ऋषी आणि त्याचसोबत कमईची टीम करू लागते. कारण त्यांना माहिती असतं की ही स्पर्धा त्या जिंकणार आहेत आणि त्यामुळे त्यांना आता ऋषीचा पाठिंबा असतो आणि या सगळ्याचं चेअरअप दोघंही जण मिळून करत असतात. आणि जे काही ऋषीने सगळ्या मुलींना प्रोत्साहन केलेलं असतं ना त्यामुळे मुलींमध्ये सुद्धा आता ही कबड्डीची स्पर्धा जिंकण्यासाठीची उमेद अजूनच वाढलेली असते. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना नयनतारा एकदम चोखपणे ऐकत असते आणि नयनताराला सुद्धा एकदम छान वाटतं की म्हणजे आपला मुलगा एखादी जबाबदारी घेतोय आणि ती योग्यरित्या पार पडतोय ना, यापेक्षा वेगळं सुख काहीच असू शकते एखाद्या आईला. आणि ते आई जेव्हा समोरून पाहते ना तेव्हा अगदी नयनताराचे डोळेसुद्धा आता पाणावलेले असतात. तिलासुद्धा आता खूप काही वाटू लागतं. म्हणजेच आपला मुलगा किती जबाबदाऱ्या एकदम व्यवस्थितरित्या घेतोय हे सुद्धा आता सरळ आणि स्पष्टपणे तिला दिसत असतं. आणि त्यामुळे आता खरं तर नयनताराला खूपच जास्त कौतुक वाटत असतं.
आता त्या सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देतो आणि सांगू लागतो की ज्या पद्धतीने सगळ्या काही गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीने करा आणि समोरच्या टीमकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण ती टीम नक्कीच तुम्हाला हरवायचा आणि या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण आपण जिद्दीने या सगळ्याला सामोरं जायचं. ही पीप हुर्रे, ही पीप हुर्रे या जोरात आता या त्यांच्या घोषणा होत असतात आणि ह्यांना ऋषीचा सुद्धा चांगला प्रतिसाद असतो. त्यानंतर ऋषी फोन ठेवतो आणि त्याच वेळेला ऋषी जेव्हा फोन ठेवतो तेव्हा नयनतारा ऋषीला म्हणते की खरंच ना ऋषी, तुझं कसं कौतुक करू मला कळत नाही आहे. म्हणजे तू एखादी जबाबदारी घेतली आहेस आणि ती उत्तमरित्या पार पाडतो आहेस ना, हे मी पहिल्यांदा बघितले आणि ह्याचं मला जास्त कौतुक वाटते. म्हणजे आताही तू इथे बेडवर झोपून आहेस तरीसुद्धा तुला एखाद्याला तू वचन दिलेस, त्यांच्या टीमचा तू कोच आहेस आणि याचसाठी तुझी खूप जास्त धावपळ चालली हे मला सरळ दिसते आणि म्हणूनच मला ना तुझं खूप कौतुक वाटतं आणि तू आपला बिझनेससुद्धा ना अशाच उत्तम पद्धतीने सांभाळू शकतोस हा सुद्धा मला विश्वास आहे. पण आता नयनताराला ऋषी म्हणतो की आई सॉरी, पण माफ कर, ज्या बिझनेसचं आहे ना ते दादालाच यामध्ये लक्ष देऊ दे, मी यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच मला इंटरेस्ट नाही आहे असं देखील तो ठामपणे बोलून टाकतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना तेव्हा खरं तर आता खूपच जास्त वाईट जे आहे ते थोडंफार का होईना नयनताराला वाटतं. पण खरं तर आपला मुलगा स्वतःच्या पायावर इतका उमेदीने उभा आहे हीच गोष्ट सगळ्यात जास्त नयनतारासाठी महत्त्वाची असते आणि त्यामुळेच आता नयनतारा जी आहे ती या सगळ्याबद्दल विचार करत असते. नयनताराला कौतुक तर असतं, पण ऋषीला लवकरात लवकर आता इथून बाहेर पडायचं असतं, कारण त्याच्या टीमची स्पर्धा आहे आणि त्याच्या टीमची स्पर्धा आहे आणि मग तो या सगळ्यामध्ये मागे का राहणार याचाच तो आता विचार करत असतो. आणि म्हणूनच तो आपल्या आईला म्हणत असतो की आई, थोडा वेळ का होईना पण लवकरात लवकर माझी इथून सुटका व्हायला हवी आणि त्याचसाठी मी ह्या सगळ्यामध्ये प्रयत्न करत आहे असं देखील आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता नयनतारा आणि त्याचसोबत ऋषीच्या खूप छान अशा गप्पा सुरू असतात. नयनतारा हसत हसत ऋषीच्या हातावर मारते आणि त्यामुळे आता ऋषीचा हात दुखू लागतो. दुसरीकडे आता सरू जी आहे ती आता धावत पळत घरी आलेली असते आणि त्यावेळेला जी घरी येते तेव्हा वर्षा तिला म्हणत असते अगं काय करतेस तू. वर्षाला ती म्हणते की नाही मला आता खूप भीती वाटते. वर्षा म्हणते अगं झालंय काय. अगं ती बाई आली, ती बाई आली आहे, ती मला काही सोडणार नाही. कोण बाई, कशाबद्दल बोलताय तुम्ही. वर्षा आता विचारत असते. पण वर्षाला ती म्हणते की मी कसं सांगू, काय सांगू, मला खरंच कळत नाही आहे. पण ती बाई आलेली आहे, मला खूप भीती वाटते. ती बाई कमळीलाही भेटेल आणि मलाही. तिला कळलंय वाटतं मी इथे राहते इथे असं देखील आता तिला वाटत असतं आणि ती असं बोलून खूपच जास्त आता रडू लागते. आणि जेव्हा आता ती रडत असते ना तेव्हा वर्षा तिला म्हणत असते अगं शांत हो, काय झालं आहे शांतपणे मला सांग. तेव्हा मला कळेल ना. आता ती शांतपणे म्हणत असते ती बाई माझ्या आणि कमीच्या जीवावर उठली होती आणि तीच बाई आता शोधत शोधत इथपर्यंत आलेली आहे. काही झालं ना तरी तिला कळायला नको की मी इथपर्यंत आहे. तिला जर कळलं ना मी इथे आहे तर खूप वाट लागू शकते. आता तिनं असं दाखवलेलं असतं की या घराला लॉक आहे आणि बाहेरून कडी लावलेली आहे, कुलूपही लावलेलं असतं आणि ती वर्षाला विनवणी करत असते प्लीज या सगळ्याबद्दल कोणालाही सांगू नकोस आणि मी इथे आहे हे कोणालाही कळता कामा नाही असं देखील ती म्हणत असते. दुसरीकडे आता अन्नपूर्णांचा आशीर्वाद घ्यायला कमळी आणि निंगी दोघीही जणी गेलेल्या असतात. देवी आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर अन्नपूर्णा आणि त्याचसोबत आजोबांचा दोघांचाही आशीर्वाद आता दोघीही जणी खाली वाकून घेतात. दोघंही जणी खाली वाकून जेव्हा आशीर्वाद घेतात ना तेव्हा आता अन्नपूर्णा म्हणत असते की विजयी होऊनच या, मला माहिती आहे तुम्हीच ही स्पर्धा जिंकाल आणि असं बोलून ती त्यांना आता प्रोत्साहन देत असते. आता कमळी आणि निंगीला अन्नपूर्णाजीचा प्रोत्साहन मिळालाय, एवढा आशीर्वाद मिळालाय म्हटल्यावर त्या थोडी ना मागे हटणार आहेत. त्यांनासुद्धा आता खूपच भारी वाटत असतं. आता तिथे अनिकासुद्धा आलेली असते. अनिकासुद्धा आता चक्क देवाच्या पाया पडत असते आणि जेव्हा अनिका ना देवाच्या पाया पडते ना त्या देवाच्या पाया पडून झाल्यानंतर अन्नपूर्णा आणि आजोबांचे सुद्धा ती आशीर्वाद घेते आणि हे सगळं बघून ना आता खूपच जास्त आनंदाचा धक्का जो काही आहे तो अन्नपूर्णाला बसलेला असतो, कारण हे सगळं करताना अनिकाला त्यांनी पहिल्यांदाच पाहिलेलं असतं आणि अनिकाच्या ज्या काही सवयी असतात ते एकदम वेगळ्या असतात आणि त्या समोरून अनुभवायच्या म्हणजे बापरे. आणि त्यामुळे आता माझ्या नातीमध्ये जो काही बदल झाला आहे तो मला आवडला आहे. पण अनिका आता म्हणू लागते की आजी तू मला आणि त्यासोबत या कमळीला एकच आशीर्वाद दिलास असं का गं. म्हणजे तुला माहिती आहे ना आमची वेगवेगळी टीम आहे आणि आम्ही वेगवेगळ्या टीममधून खेळतो आहे आणि तरीसुद्धा तू आम्हाला आशीर्वाद दिलास. तर आता जी अन्नपूर्णा आहे ती म्हणत असते की माहिती मला जरी वेगळ्या वेगळ्या टीममध्ये तुम्ही असाल तरीसुद्धा माझ्यासाठी तुम्ही दोघीही सारख्याच आहात, माझ्यासाठी काही तुम्ही वेगवेगळ्या नाही आहात, त्यामुळे तू ना असा चुकीचा अर्थ काढू नकोस असं देखील ती आता म्हणत असते. आणि ती ना आता तिला जवळ घेत असते आणि ती म्हणत असते की कमळी आणि त्याचसोबत अनिका तुम्ही दोघीही माझ्या नातीसारख्याच आहात, नातीप्रमाणेच आहात, त्यामुळे मला ना उगाचच ही जिंकायला हवी आणि ती जिंकायला हवी असं माझ्यासाठी काहीच नाही आहे. तुम्ही दोघीही जिंकाल तरी माझ्यासाठी खूपच चांगलं आहे असं देखील अन्नपूर्णा आता म्हणू लागते. तर आता
अन्नपूर्णाचा आशीर्वाद वगैरे घेऊन तिकडनं अनिका निघून गेलेली असते. कारण अनिकाला ना कमई आणि त्याचसोबत निंगीचा राग येत असतो. ती तिकडनं टोमणा मारते आणि काही बाई बडबडते आणि तिकडनं निघून जाते. पण दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा जी आहे ती कमईला म्हणत असते, कमई, मला पूर्णपणे खात्री आहे की ही स्पर्धा तू जिंकणार आहे. पण मी आता काहीच बोलू शकत नाही. पण तुम्ही या स्पर्धेला याल ना? हो हो, नक्कीच येईल ना. तुमच्यासोबत मी या स्पर्धेला नक्कीच येईन, असं देखील आता कमईला अन्नपूर्णा म्हणू लागते. अन्नपूर्णाचा आशीर्वाद मिळाला आहे म्हटल्यावर आपण ही स्पर्धा हरणारच नाही. आपण ही स्पर्धा नक्कीच जिंकणार. कारण एवढ्या आजीने आपल्याला आशीर्वाद दिला आहे. शेवटी ही आपली आजीच आहे आणि एक आजी म्हणून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे आम्हाला भीती नाही वाटत. आम्ही ही स्पर्धा नक्कीच जिंकू याची आम्हाला खात्री आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि निंगी आणि कमई आता खूपच जास्त खुश असतात आणि त्या आता दोघीही जणी ज्या आहेत ते आता लगेचच तिकडनं जायचं ठरवतात, निरोप घेतात आणि अन्नपूर्णाचा आणि त्याचसोबत आजोबांचा सुद्धा आशीर्वाद घेऊन ते आता बाहेर पडतात. कारण आता तिकडनं त्यांना डायरेक्टली त्या स्पर्धेसाठी पोचायचं असतं. दुसरीकडे आता सरू ही खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तिथे पाहत असते. जेव्हा तिथे पाहते तेव्हा तिला लांबूनच येताना ना तिकडनं कामिनी दिसत असते. कामिनीला जसं ती बघते तशी ती घाबरते आणि ती आता लगेच खाली लपून राहते. कारण कामिनीने आपल्याला बघायला नको असंच तिला वाटत असतं आणि याचसाठी ती हळूच खाली बसते. आणि तेव्हा कामिनी आणि तिचे ते गुंड त्या घरापर्यंत आलेले असतात. आणि जेव्हा ते गुंड ना तिथे येतात ना तेव्हा ते गुंड जे आहेत ते आता दार उघडतात. दाराला लॉक असतं. मग ते म्हणतात की नाही हो मॅडम, दाराला तर लॉक आहे. मग आता ती बहुतेक नाही आहे वाटतं घरात. मग आता हिचं तर घर आपल्याला सापडलं आहे. आपल्याला हिच्यापर्यंत पोचायला काही जास्त वेळ लागणार नाही. आपण लवकरच हिच्यापर्यंत पोचलोच आहे. आता तिला कळलेलं असणार आहे की आपण नाही आहेत म्हणून आणि म्हणूनच तिला असं वाटते की लपून राहील ती. पण ती जास्त दिवस माझ्यापासून लपून राहू शकत नाही. काही झालं ना तरीसुद्धा ती आपल्या तावडीत सापडणारच, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींना इकडनं ऐकत असते ना सरू तेव्हा तिला भीती वाटत असते. तिला खास करून ना टेन्शन कोणाचं आलेलं असतं तर ते म्हणजे आता आपल्या मुलीचं कमईचं. कारण कमई बिचारी एकटी आहे आणि तिच्या जीवाला काहीही होऊ नये अशीच भीती आता वाटत असते सरूला. आणि सरू जी आहे ती आता टेन्शनमध्ये असते. कामिनी विचार करते की काही झालं तरीसुद्धा आपल्याला जे हवं आहे ते आपण साध्य करायचंच आणि त्याचसाठी तर आपण इथे आलेलो आहे आणि हिचा पत्ता काय आपल्याला भेटेलच. त्यामुळे काळजी करू नका. आपल्यासारखं मनासारखं होणार आहे. ही पळून कुठे जाणार आहे. तिला कळलं असणार आहे की आपण आलो आहे म्हणूनच ती लपून बसली असणार आहे. पण तिला मी आता काही सोडत नसते, असं देखील कामिनी आता म्हणत असते. त्यावर सरू खूपच जास्त घाबरते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कबड्डीच्या स्पर्धेसाठी कमई आणि त्याचसोबत इकडे आता अनिकाची टीम तयार असते. आणि कमईला आता मैदानात उतरलेलं पाहून खरं तर खूप जास्त भीती जी आहे ती आता अनिकाला वाटू लागते. आता अनिका आणि त्याचसोबत कमईच्या या स्पर्धेत नक्की कोण बाजी मारतं हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.